मसाला पाणीपुरी खायला यायचं. हां, आज बनवणार आहे मसाला पाणीपुरी. पाणीपुरी म्हणल्याच्या नंतर सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. नवऱ्याचा हट्ट पाणीपुरी बनव मसालेदार. चला तर मग आपण बघूया मसालेदार पाणीपुरी कशी करायची. सगळ्यात आधी मी घेतलेले आहेत भिजवलेले चणे, कांदा, कोथिंबीर, हे सगळं कट करून घेतलेले मी. आता मी चिंच भिजत घातलेली ते आपण मिक्सरला ग्राइंडर करून घेऊया. मिक्सर लावते मी. मिक्सरमधून बारीक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकून मिक्स करून घेतलेले. नंतर हे ऑइल बॉईल केलेले त्याच्यात थोडंसं मीठ टाकून आणि रात्री भिजत घातलेले दाबोली चणे तेही मिक्सरला बारीक करून घेतलेले. आणि त्याच्यामध्ये आपण थोडा चाट मसाला टाकून हे करून घेऊया. आणि पाणी आपण गाळून घेऊया. खूप छान चटणी बनते. मी चटणी ही साईडला करून घेतलेली आणि पाणीपुरीसाठी गुळाचं पाणी आणि चिंचेचं पाणी करून घेतलेलं आणि त्याच्यात पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला टाकून मस्तपैकी करून घेतलेलं. कशी वाटली पाणीपुरी हे नक्की सांगा. सगळ्यात अगोदर मी नवऱ्याला एक प्लेट बनवून देते, तो सांगतील त्यांचा रिस्पॉन्स कसा वाटला पाणीपुरीचा. चला तर मग आपण त्यांना एक डिश तयार करूया आणि तेही बिग प्लेट, शाही प्लेट म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्यासाठी बनवणार आहे शाही पाणीपुरी स्पेशल नवरोबा. आणि नंतर मी श्रुतीसाठीही बनवणार आहे. तुम्ही बघू शकता माझ्या बाळाला पाणीपुरी आवडते. माझं बाळ असं मस्त डिप करून असं खात आहे. तुम्ही पहा, मी सगळ्यात आधी माझ्या नवऱ्याला देणार आहे आणि मग माझ्या लाडक्या बाळाला. चला तर मग मी त्यांच्याकडे ही प्लेट डिश तयार करून घेऊन जात आहे. लेट्स गो. बघा कशी वाटली पाणीपुरी. रेसिपी पाणीपुरीला आधी मी टेस्ट करते आणि मग नवऱ्याला खाऊ घालते, कारण की कळलं पाहिजे ना की टेस्ट कशी झाली. चला आपण जाऊया मिलिंदकडे. माझ्या पप्पांचं नाव ऑलरेडी मिलिंदच आहे. आज बायकोने पावसाची मजा म्हणून, आज पावसाचा 3रा दिवस आहे आणि फुल पाऊस आहे, त्याच्यामुळे घरीच पाणीपुरी डिश स्पेशल बनवली आहे. या खायला खूप छान आहे, मस्त छान. पाणीपुरीमध्ये काय काय टाकलेलं, स्पेशल ही गुळाचं पाणी बनवलेलं. डिप करून खा. कशी वाटली? या खायला खूप छान बनवली. यम्मी झालेली आहे पाणीपुरी. मला खूप आवडते म्हणून माझ्या बायकोनी स्पेशल डिश आज पावसाचा 3रा दिवस म्हणून माझ्यासाठी बनवलेली आहे. थँक्यू. लवकर टाकले का? बिलकुल चुप. आवाज रेकॉर्ड झाला.